हॅलो, या लेक्चरमध्ये आपण अर्थच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्सबद्दल चर्चा करणार आहोत. त्यासाठी आपण एक सिम्पल सिच्युएशन इमॅजिन करतोय. सिच्युएशन खूपच सोपी आहे. अ बॉल इज थ्रोन अपवर्ड्स. सोपं आहे, ह्याच्यात काही विशेष नाही आहे. एक आपल्याला इन्स्ट्रुमेंट ऑब्जेक्ट काय लागतात, ऑब्जेक्ट फक्त आपला बॉल आणि आपला हात, या दोनच गोष्टी आपल्याला लागणार आहेत. काय करायचं आहे, चेंडू आपण वर फेकणार आहोत. ही सिम्पल सिच्युएशन आपण इमॅजिन करणार आहोत आणि त्याच्या थ्रू ग्रॅव्हिटेशनल फोर्स अर्थची आपण डिस्कस करणार आहे. आता एक थोडीशी आणखी इन्फॉर्मेशन आपण घेऊयात यासोबतच. कुठलंही सायंटिफिक एक्सप्लोरेशन करताना, कुठलाही विज्ञानाचा प्रश्न सोडवताना आपण काय करत असतो, तर दोन वेज असतात आपल्याकडे हा प्रश्न सोडवण्याचे किंवा एखाद्या गोष्टीची चर्चा करण्याचे. ठीक आहे, पहिल्यांदा एक पहिला वेळेस असतो की आपण काहीतरी घटना पाहतो, एक सिच्युएशन पाहतो आणि त्याच्यानंतर त्या सिच्युएशनबद्दल आपण प्रश्न विचारायला लागतो. उदाहरणार्थ की केपलर, न्यूटन यांनी काय केलं, ग्रहांच्या मोशन्स पाहिल्या, स्टार्सच्या मोशन्स पाहिल्या आणि त्याच्यावरून त्यांनी काही लॉज डिराईव्ह केले. ओके, हे कुणी केलं, न्यूटन, केपलर यासारख्या सायंटिस्टनी. काही वेळेस आपण सिच्युएशन प्लॅन करतो. काय करतो, सिच्युएशन प्लॅन करतो. दिस इज कॉल्ड एक्सपेरिमेंट. लॅब एक्सपेरिमेंट. आपण ठरवून काही सिच्युएशन प्लॅन करतो. आपल्या मनात काही प्रश्न असतात तेव्हा ऑलरेडी काही प्रश्न असतात, त्या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी आपण लॅब एक्सपेरिमेंट करतो. असा एक लॅब एक्सपेरिमेंट कुठला आहे आत्ता चालू, तर सर्न नावाची एक लॅबोरेटरी आहे. ह्याच्याबद्दल तुम्ही आणखी गुगल करा, सर्न. तर याच्यामध्ये ब्लॅक होल्स, त्याच्यानंतर की तुम्ही पाहिलं असेल मूलकण, हिग्स बोसॉन, ही नावं ऐकलीत का तुम्ही? जर नसतील ऐकली तर ऐका, पहा, शोधा जरा. ओके, तर या संदर्भातलं एक मोठं एक्सपेरिमेंट इथं चालू आहे. म्हणजे काय, तर काही वेळेस आपण प्लॅन करतो, सिच्युएशन तयार करतो, एक्सपेरिमेंट लॅबमध्ये डिझाईन करतो आणि या दोन प्रकारे काय करतो, आपण आपल्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करतो. ठीक आहे, सो ह्या दोन सिच्युएशन्स नेहमी सायन्समध्ये असतात. आता आपण येऊयात आपल्या या सिच्युएशनकडे, ज्याच्यामध्ये काय आहे, अ बॉल इज थ्रोन अपवर्ड्स. आपल्याकडे पण काही क्वेश्चन्स आहेत. ओके, काय काय क्वेश्चन आहेत बघूयात एक एक करून आपण. पहिला क्वेश्चन आहे, विल द व्हेलॉसिटी ऑफ अ बॉल थ्रोन व्हर्टिकली अपवर्ड्स. वर बॉल जो आपण थ्रो केलेला आहे त्याची व्हेलॉसिटी, कशाबद्दल बोलतोय आपण, व्हेलॉसिटी. सो हे इम्पॉर्टंट लक्षात ठेवा. विल इट रिमेन कॉन्स्टंट ऑर विल इट चेंज विथ टाईम. ओके, दोन प्रश्न आपल्याला पाहायचे आहेत, की ती कॉन्स्टंट असेल की ती चेंज होईल वेळेसोबत. जसं जसं टाईम बदलत जाईल तशी तशी व्हेलॉसिटी बदलेल की ती कॉन्स्टंट असणार आहे. थोडक्यात ती व्हेलॉसिटी युनिफॉर्म असणार आहे की ती ती युनिफॉर्म मोशन असणार आहे की ती मोशन ॲक्सेलरेटिंग, डिॲक्सेलरेटिंग मोशन असणार आहे. अशा वेगवेगळ्या प्रकारे आपण या सिच्युएशनकडे पाहू शकतो. लक्षात एकच ठेवूयात, सध्या आपल्याला शोधायचं काय आहे, की व्हेलॉसिटी ऑफ अ बॉल थ्रोन व्हर्टिकली अपवर्ड्स. बॉल जर वर फेकला तर त्याची व्हेलॉसिटी, त्याचा स्पीड नाही, व्हेलॉसिटीबद्दल बोलतो मी, व्हेलॉसिटी कॉन्स्टंट असेल की तो बदलत राहील. पॉज करा व्हिडिओ. घरात तुमच्या काहीतरी शार्पनर असेल, रबर छोटासा असेल, रुमाल असेल तुमचा एकत्र गोळा केलेला, टाकून बघा वर काय होतंय. ओके, काय झालं, सिम्पल. पहिल्यांदा काय झालं, आपली जी व्हेलॉसिटी होती ती सेम राहिली आहे का, नाही राहिलेली. इट चेंजेस. सो एका प्रश्नाचं तर उत्तर मिळालं आपल्याला, इट चेंजेस विथ टाईम. इट चेंजेस विथ टाईम. वेळ जसं जसं सरकत जाईल पुढे तसं तशी ती बदलते व्हेलॉसिटी, एकसारखी राहत नाही व्हेलॉसिटी. ठीक आहे, सो नेक्स्ट क्वेश्चन, इफ इट चेंजेस विथ टाईम हाऊ विल इट चेंज. त्यातला बदल कसा कसा होतोय, म्हणजे कसा होतोय बघितलं का तुम्ही? पुन्हा एकदा तो एक्सपेरिमेंट करून बघा हवं तर. काय होतं, इनिशियली सुरुवातीला काय असते, ती ग्रेटर, इट्स ग्रेटर, जास्त आहे ना. नंतर काय होतं, देन इट स्लोज डाऊन, राईट. नंतर काय होतं, नंतर ती वर जाते आणि एका सर्टन हाईटला जाऊन काय होते, देन इट बिकम्स झिरो. म्हणजे समजा मी हा चेंडू आहे, हा वर असा फेकला तर अशी व्हेलॉसिटी कमी 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 होत जाते. इथं गेल्यानंतर काय होते, हायेस्ट पॉईंटला ती होते झिरो व्हेलॉसिटी. ओके, देन इट स्लोज डाऊन, देन झिरो व्हेलॉसिटी,
आणि त्याच्यानंतर काय होते, इट गोज ऑन इन्क्रीजिंग, इट गोज ऑन इन्क्रीजिंग, इन्क्रीजिंग, बरोबर आहे ना. खाली येताना कुठल्या डिरेक्शनमध्ये, डाऊनवर्ड डिरेक्शनमध्ये, डाऊनवर्ड डिरेक्शनमध्ये खाली जेव्हा ती यायला लागते तेव्हा ती व्हेलॉसिटी वाढत जाते. ओके, सो काय पाहिलं आपण, इट चेंजेस. हाऊ डज इट चेंजेस, हाऊ डज इट चेंज, इनिशियली इट्स ग्रेटर, देन इट स्लोज डाऊन, देन झिरो व्हेलॉसिटी. ओके, हायेस्ट पॉईंटला झिरो, आणि नंतर जेव्हा खाली यायला सुरुवात होते तेव्हा काय होते, इट गोज ऑन इन्क्रीजिंग, वाढत 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 जाते जशी जशी डाऊनवर्ड डिरेक्शनला. पुन्हा तो रुमाल, तुम्ही जे काही वर फेकले, चेंडू आपण घेतलाय, तो चेंडू खाली येत असताना. ओके, तर आता आपण येऊयात आपल्या नेक्स्ट क्वेश्चनकडे. पुढचा क्वेश्चन काय, व्हाय डझंट द बॉल मूव्ह अप ऑल द टाइम. हा बॉल वरवरच का जात राहत नाही, का वरवर जात राहायला पाहिजे. पहिला प्रश्न तर मी हा विचारतो की व्हाय शुड इट मूव्ह अप ऑल द टाइम. का जायला पाहिजे वरवर, कशासाठी ते म्हणतात. त्यांचा प्रश्न असा आहे मुळात की तो वर का जात नाही. मी म्हणतोय की वर का जायला पाहिजे, कशासाठी जायला पाहिजे. याचं उत्तर आहे न्यूटनचा फर्स्ट लॉ ऑफ न्यूटन. शोधा, काय न्यूटनचा फर्स्ट लॉ होता आपला, की जोपर्यंत एखाद्या बॉडीवर एक्सटर्नल अनबॅलन्स्ड फोर्स लावली जात नाही तोपर्यंत ती बॉडी तिच्या ओरिजिनल स्टेटमध्ये राहिली पाहिजे. ओरिजिनल स्टेटमध्ये म्हणजे काय, जर ती मोशन करत असेल तर ती त्याच मोशनमध्ये राहिली पाहिजे, तिच्यात कुठला बदल नाही झाला पाहिजे, किंवा ती रेस्टला असेल तर ती रेस्टलाच राहिली पाहिजे. म्हणजे जेव्हा आपण इथं बॉल वर टाकला तेव्हा आपण काहीतरी त्याला एक फोर्स लावली आणि एक मोशन दिली. आता मोशन दिली याचा अर्थ ती वरच जायला पाहिजे, पण ती जात नाही. याचाच अर्थ काय होतो, न्यूटनच्या फर्स्ट लॉनुसार देर इज सम एक्सटर्नल अनबॅलन्स्ड फोर्स, आणि काय करते फोर्स, दिस फोर्स विच इज पुलिंग द बॉल इन डाऊनवर्ड डिरेक्शन, राईट. नाहीतर बॉल वरच जायला लागला असता फर्स्ट लॉनुसार. सो ती वर जात नाही. त्याचं कारण काय मग सापडलं आपल्याला, व्हाय डझंट द बॉल मूव्ह अप ऑल द टाइम, बिकॉज देर इज सम एक्सटर्नल अनबॅलन्स्ड फोर्स विच इज पुलिंग द बॉल इन डाऊनवर्ड डिरेक्शन. ओके, याचं उत्तर आपल्याला मिळालेलं आहे. नेक्स्ट, व्हाय डज इट फॉल डाऊन आफ्टर रिचिंग अ सर्टन हाईट. हेच उत्तर होतं. काय बरं, की एका ठराविक हाईटला गेल्यानंतर तो खाली यायला लागतो. त्याचं कारण काय, तर बॉल, देर इज सम फोर्स विच इज ॲक्टिंग इन डाऊनवर्ड डिरेक्शन. जर फोर्स हॉरिझॉन्टल डिरेक्शनला ॲक्ट करत असती तर बॉल कुठं गेला असता, या साईडला गेला असता. करेक्ट आहे. पण फोर्स या साईडला ॲक्ट करते, फोर्स खाली ओढतीये आणि त्याच्यावर दुसरी कुठली फोर्स ॲक्ट करत नाही आहे, म्हणून तो बॉल खालच्या डिरेक्शनला येतो आहे. आता आपण येऊयात आपल्या लास्ट क्वेश्चनकडे. व्हॉट डज इट्स मॅक्झिमम हाईट डिपेंड ऑन. त्याची मॅक्झिमम हाईट म्हणजे तुम्ही चेंडू फेकल्यानंतर तो जास्तीत जास्त किती उंची गाठणार. इथून मी चेंडू समजा फेकलाय तर तो इथपर्यंत जाणार की इथपर्यंत जाणार, हे कशावरून ठरेल. सोपं आहे. सुरुवातीला तुम्ही इनिशियली तुम्ही त्याला सुरुवातीला व्हेलॉसिटी किती दिली आहे, सुरुवातीला इथून वर जाताना तुम्ही किती जोरानं फेकलाय तो, याच्यावर त्याची मॅक्सिमम हाईट डिपेंड असणार आहे. करेक्ट, सिम्पल होतं हे. आता आपण येऊयात की हे सगळं ज्यामुळं होतं त्या फोर्सकडे. त्या फोर्सचं नाव आपल्याला माहिती, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. पण या केसमध्ये स्पेसिफिकली तो फोर्स लावतंय कोण, तर तो फोर्स लावतंय ही अर्थ. या अर्थमुळे निर्माण होणारा हा ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे आणि म्हणून आपण याला म्हटलंय अर्थ्स ग्रॅव्हिटेशनल फोर्स. तो आता आपण पाहणार आहोत. सिम्पल आहे. ग्रॅव्हिटेशनल फोर्समध्ये काय, तर इट अट्रॅक्ट्स, इट म्हणजे कोण, अर्थ. अर्थ अट्रॅक्ट्स एव्हरी ऑब्जेक्ट टुवर्ड्स इट सेल्फ.
ड्यू टू इट्स ग्रॅव्हिटेशनल फोर्स. पण आता ह्याच्यामध्ये स्पेशल काय आहे? काहीच स्पेशल नाही आहे, कारण न्यूटनचा लॉ काय सांगतो आपल्याला? एव्हरी ऑब्जेक्ट अट्रॅक्ट्स एव्हरी अदर ऑब्जेक्ट, राईट. ह्याच रूलनुसार अर्थ पण प्रत्येक ऑब्जेक्टला स्वतःकडे काय करतो आहे? अट्रॅक्ट करतो आहे. सिम्पल, स्पेशल काय नाही आहे याच्यात. नेक्स्ट, सेंटर ऑफ मास ऑफ अर्थ इज सिच्युएटेड ॲट इट्स जिओमेट्रिकल सेंटर. सो अर्थचं सेंटर ऑफ मास कुठं आहे? इथं आहे. सो सेंटर ऑफ मास इथं आहे. ठीक आहे. आपण पाहिलेलं आहे की ग्रॅव्हिटी किंवा ग्रॅव्हिटेशनल फोर्स ही कुठं ॲक्ट होत असते, तर तो आपण पॉईंट शिकलेलो आहोत की सेंटर ऑफ मास जो आहे तो आपल्याला कन्सिडर करावा लागतो, राईट. सो मग अर्थचं सेंटर ऑफ मास हा त्याचा जिओमेट्रिकल सेंटरच आहे. त्यामुळं जी कुठली फोर्स असणार आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स, ती कुठल्या डिरेक्शनला असणार आहे? तर इट इज डायरेक्टेड टुवर्ड्स दिस सेंटर. आता समजा एखादा माणूस इथं उभा असेल आणि त्यानं वर जर इथून बॉल वर फेकला, तर अर्थची जी ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे ती कुठल्या साईडला ॲक्ट करणार आहे? तर टुवर्ड्स द सेंटर. कुठे करणार आहे? टुवर्ड्स द सेंटर. आणि म्हणून हेन्स बॉल मूव्स इन डाऊनवर्ड डिरेक्शन. सिंपल आहे. दिस फोर्स कॉजेस व्हर्टिकली डाऊनवर्ड मोशन. कळतंय? सो अर्थ's gravitational force is responsible for every downward motion that is happening on this planet. आता आपण जाऊयात नेक्स्ट क्वेश्चनकडे. आणखी तुमच्या बुकमध्ये आहे यूज युअर ब्रेन पॉवर. प्रश्न असा आहे आपल्याला की ही अर्थ आहे, आपण म्हणतोय की अर्थ या ॲपलला अट्रॅक्ट करते. आपण काय म्हणतोय? अर्थ या ॲपलला अट्रॅक्ट करते. पण न्यूटनचा लॉ म्हणतो की एव्हरी ऑब्जेक्ट अट्रॅक्ट्स एव्हरी अदर ऑब्जेक्ट. म्हणजे हे ॲपल सुद्धा जे आहे ते सुद्धा अर्थला अट्रॅक्ट करत असणार आहे ना. ठीक आहे ना. इथं आपल्या फॉर्म्युल्यामध्ये बघा M1 M2 आणि ही फोर्स दोन्हीवर अप्लाय होते. ही फोर्स काय होते? अर्थवर. ही जी फोर्स आहे ती अर्थवर पण अप्लाय होते आपल्या आणि ॲपलवर पण अप्लाय होते. मग प्रश्न असा आहे की ॲपल तर खाली पडतं, मग अर्थ का ॲपलकडे सरकत नाही? हा आपला प्रश्न आहे. तर ह्याच्यासाठी मी सिम्पल कॅल्क्युलेशन करून फोर्स काढलेली आहे. त्याच्यामध्ये मी ॲझम्पशन केले मास ऑफ ॲपल 1 kg आहे. मास ऑफ अर्थ तुम्ही शोधायचा आहे. स्टँडर्ड मास मी घेतलेला आहे आणि त्याच्यानुसार कॅल्क्युलेशन करून मला आलेली फोर्स आहे 10 न्यूटन. आता ही 10 न्यूटन फोर्स काय असणार आहे? इट इज अप्लाइड बोथ ऑन अर्थ अँड ॲपल. का? कारण न्यूटनचं ग्रॅव्हिटेशन सांगतं की तुमची ग्रॅव्हिटेशनल फोर्स ही फक्त एकावर नाही, तर या दोन्ही ऑब्जेक्ट्सवर, म्हणजे जेवढे काही ऑब्जेक्ट्स इन्व्हॉल्व असतील त्या सगळ्या ऑब्जेक्ट्सवर अप्लाय होणार आहे. करेक्ट. सो हे मग समजून घ्यायचं असेल आपल्याला की ॲपल का अर्थकडे अट्रॅक्ट होतं आणि अर्थ का ॲपलकडे अट्रॅक्ट होताना आपल्याला दिसत नाही, तर त्याच्यासाठी आपण एक सिम्पल ॲक्टिव्हिटी करूयात. ओके. आता आपण जी ॲक्टिव्हिटी पाहणार आहोत त्याच्यात 2 ऑब्जेक्ट्स फक्त वापरायचे. एक आहे शार्पनर आपलं रेग्युलर आणि दुसरी आहे माझ्याकडे एक पॉवर बँक. काय फरक आहे या 2 ऑब्जेक्ट्समध्ये महत्त्वाचा? की हे खूप हलकं आहे, याचं मास खूप कमी आहे, आणि हा जो दुसरा ऑब्जेक्ट आहे त्याचा मास खूप जास्त आहे. आता अशा प्रकारे मासेस डिफरंट असलेल्या ऑब्जेक्टवर मी सेम फोर्स लावणार आहे. कशाला फोर्स लावणार आहे? तर मी फक्त एक टिचकी मारणार आहे. ठीक आहे. असं आपण समजूयात की मी लावलेली फोर्स जवळपास समान असणार आहे. बघूयात काय होतंय मग. ओके. पहिल्यांदा शार्पनर. ओके. शार्पनर तर खाली पडलं पूर्णपणे, ते पुढे जाऊन जोरात माघारी येऊन खाली पडलं. आता मी लावणार आहे फोर्स याच्यावर. काय झालं याच्या बाबतीत? पुढं गेलं याचा अर्थ काय? ते पहिल्यांदा स्टेशनरी होतं. स्टेशनरी म्हणजे काय? स्थिर होतं, ॲट रेस्ट होतं. आणि जेव्हा मी त्याला टिचकी मारली तेव्हा ते ॲक्सेलरेट झालं आणि खूप वेगानं, खूप पटकन ॲक्सेलरेट झालं. ठीक आहे. आता या ऑब्जेक्टच्या बाबत बघूया. तेवढीच फोर्स लावणार आहे, टिचकी मारणार आहे मी. किती हललं ते ऑब्जेक्ट? का असं झालं? हा ऑब्जेक्ट जो होता तो खूप पटकन ॲक्सेलरेट झाला, खूप लांबपर्यंत गेला, डिस्टन्स त्यानं जास्त ट्रॅव्हल केला,
हा ऑब्जेक्ट मात्र काय झालं, फार ऍक्सेलरेट नाही झाला, तिथल्या तिथेच हल्ल्यासारखं फक्त झालं. याचं कारण सिंपल आहे, फोर्स दोन्हींवर सेम असली तरी याचं मास खूप कमी आहे, त्यामुळं त्याच्यासाठी ती फोर्स खूप जास्त होती आणि तो खूप वेगाने ऍक्सेलरेट झाला. याचं मास खूप जास्त आहे, त्याच्यासाठी मात्र ही टिचकीनं मारलेली फोर्स काय होती, अतिशय कमी होती, त्यामुळे तो ऍक्सेलरेट नाही झाला. दोन्हींवर फोर्स समान आहे पण परिणाम दोन्हींवर वेगळे वेगळे झाले. त्याचं कारण हे खूप कमी मासचं आहे, हे जास्त मासचं आहे. तसंच अर्थ आणि ऍपल मध्ये होत असतं. अर्थ ही खूप जास्त मासची आहे आणि ऍपल हे या शार्पनर सारखं अगदी हलकं आहे अर्थच्या मासच्या कम्पॅरेबल. त्याच्यामुळं त्या फोर्सनं दोन्हीवर सेम ग्रॅव्हिटेशनल फोर्स असलं तरी हे शार्पनर अर्थकडे ओढलं जाईल, आय मीन हे ऍपल अर्थकडे ओढलं जाईल, पण अर्थ मात्र ऍपलकडे ओढली जाताना आपल्याला दिसत नाही. ओके, आय थिंक मला वाटते तुम्हाला कळालेलं असेल की सिम्पली फक्त एकच गोष्ट आहे, 10 न्यूटन फोर्स जी आहे आपली ती खूप वीक फोर्स आहे अर्थच्या दृष्टीनं, पण ॲपलच्या दृष्टीनं मात्र काय आहे, ती फोर्स खूप जास्त आहे, त्यामुळे ॲपल खाली येतं. अर्थ पण थोडंसं डिस्टर्ब होतं बरं का, काहीच होत नाही असं नाही, थोडंसं डिस्टर्ब होतं पण ते निग्लिजिबल आहे आणि बाकीच्या फोर्सेसमुळे पुन्हा अर्थ आपल्या आपल्या ऑर्बिटमध्येच राहते. ओके, आता आपण येऊयात लास्ट क्वेश्चनकडे. हा क्वेश्चन आपण मागं पण पाहिलेला आहे की चंद्र किंवा जे उपग्रह आपल्या भोवती फिरतात पृथ्वीच्या, ते खाली का पडत नाही आहेत, ॲपल पडत आहे, त्यानंतर आपण चेंडू टाकला तो पडतोय, पण चंद्र किंवा बाकीचे जे आपण सोडलेले सॅटेलाइट्स आहेत ते का खाली पडत नाहीत. तर याचं उत्तर आपण ऑलरेडी डिस्कस केलं आहे. एक तर सेंट्रिपिटल फोर्स आहे, त्यांच्यावर ॲक्ट करते हा सॅटेलाइट आहे, सेंट्रिपिटल फोर्स इन दिस डिरेक्शन, करेक्ट आहे. अर्थचा हा सेंटर आहे, या डिरेक्शनला सेंट्रिपिटल फोर्स म्हणजेच अर्थची ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे आता. ओके, आणि दुसरी एक त्यांच्यावर गोष्ट आहे ती म्हणजे त्यांची स्वतःला एक टँजेन्शियल व्हेलॉसिटी आहे. तुमच्या बुकमध्ये शब्द असा वापरला आहे की दे हॅव व्हेलॉसिटी अलॉंग देअर ऑर्बिट्स, पण यालाच टँजेन्शियल व्हेलॉसिटी म्हणतात. टँजेन्शियल म्हणजे काय, आता हा सर्क्युलर पाथ आहे सपोज आणि इथं माझा एखादा ऑब्जेक्ट आहे, तर आपण 9वीमध्ये पाहिलेलं आहे की सर्क्युलर मोशनमध्ये असलेल्या प्रत्येक ऑब्जेक्टची जी इन्स्टंटला व्हेलॉसिटी असते ती कशी असते, टँजंट ॲट दॅट पॉईंट. त्या सर्कलला टँजंट असणारी टँजंट जर आपण काढली तर त्या टँजंटच्या डिरेक्शनमध्ये व्हेलॉसिटी असते एक, तिला आपण टँजेन्शियल व्हेलॉसिटी म्हणतो. मग ह्या टँजेन्शियल व्हेलॉसिटीमुळे होतं काय, हा सॅटेलाइट एका बाजूला इकडं ओढला जातोय आणि एका बाजूला या साईडला ओढला जातोय आणि या दोन फोर्सेस, या दोन गोष्टी बॅलन्स होऊन बेसिकली ही सर्क्युलर मोशन होत राहते. ठीक आहे, आय थिंक तुम्हाला अर्थच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्सबद्दल एक बेसिक आयडिया क्लिअर झालेली असेल. नेक्स्ट चॅप्टरमध्ये आपण आणखी थोडंसं डीपमध्ये जाऊन अर्थच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्सबद्दल चर्चा करणार आहोत. थँक्यू.